तुम्ही म्हणालात की मालवणी मसाला मगापासून खूप वेळा म्हणालात आणि मालवणी मसाला तर तुमचा किंग मसाला आहे. किंग मसाला आणि तो विकतात पण तुम्ही, म्हणजे जास्त सेल त्याचाच आहे तुमचा. हो हो. बरोबर. मालवणी मसाला हा काय स्पेशल आहे बाकीच्या मसाल्यांपेक्षा? मालवणी मसाल्यात काय स्पेशल आहे? मालवणी मसाला म्हणजे आपल्या ज्या मसाल्यामध्ये कसं आहे, आमच्या ह्या मसाल्यामध्ये आपण जसं तुम्ही मगाशी घाटी मसाला बोललो, घाटी मसाल्यामध्ये मिरच्यांचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे तिखट मिरची जास्त असते आणि तिकडे खोबरं, लसूण, कांदा, मीठ ह्या पडतात. तेच आपल्या मालवणी मसाल्यामध्ये पडत नाहीत. इथे मिरच्याचं प्रमाण व्यवस्थित, गरम मसाल्याचं प्रमाण व्यवस्थित, त्याच्याने त्याचा कलर पण येतो आणि म्हणजे 4 प्रकारच्या मिरच्या आपण वापरतो. जसं आम्ही कर्नाटकातनं घेतलेलं आहे हुबळी मिरची, त्याला अन्यगिरी म्हणतात. पांडी मिरची तामिळनाडूतनं, आंध्रातनं लवंगी मिरची, अशा या मिरच्या सिलेक्टेड का त्याच्यातनं तिकडची काश्मीर मिरची येते कर्नाटकावरनं. तर त्या सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या घेऊन आपण ते मसाले करतो. आणि जो मालवणी मसाला आहे ना, म्हणजे गावाची त्रिफळं, याची टेस्ट चांगली असते. मिरी, त्याचा जो फ्लेवर असतो ना, तो चांगला राहतो. कारण गावी प्रत्येकाच्या घरात म्हणजे मिरीचं आहे झाड. मिरीचं वेलीवरचे मिरी असतात ते ज्या मसाल्यामध्ये वापरतात. मिरी म्हणा, जायपत्री म्हणा, जायफळ म्हणा, की म्हणजे पूर्वी आपण हे जे प्रोडक्ट असायचे, हे जे मसाले, हे केरळावरनं आपले अजूनही केरळावरनंच येतात. पण काय काय आता मालवणी मसाला करतात ते मग ते घराच्या बाहेरच जणांना मिळतं. दालचिनीसुद्धा आपल्याकडे आता कोकणात होती बऱ्यापैकी. आणि मेन म्हणजे कसं आहे, मालवणी मसाला आणि बाकीच्यांचे मालवणी मसाले भरपूर फरक आहे. म्हणजे गरम मसाला कमी टाकल्या कारणाने त्याची टेस्ट लागत नाही, जास्त चमचे टाकावे लागतात. त्याच्यामुळे मग जास्त चमचे टाकल्याने आपल्याला पोटाचे आजारसुद्धा होतात, असं होतं. आणि मग ते आमच्या मसाल्यात होत नाही, आम्हाला कमी टाकावा लागतो. जसं तुम्ही मालवणी मसाला म्हणालात तसंच आमचा अजून एक मसाला आहे, मॅजिक मसाला. हां, तो पण मॅजिक मसाला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा टाकायची गरज नाही. गरम मसाला कसं होतं, एरवी कमी असल्या कारणाने आपल्याला एक्स्ट्रा गरम मसाला घ्यावा लागतो. ते आमच्या मसाल्यात करायची गरज लागत नाही, तो त्याच्यात ऑलरेडी असतं. म्हणजे काही जण एक फसवणूक पण अशी होते की मालवणी मसाल्याच्या नावाखाली मसाला घेतात आणि तो तिकडचा व्यापारी असतो ना, तो एक्स्ट्रा गरम मसाला टाकणार. हे लोकांनाच वाटतं की की ह्यांनी एक्स्ट्रा टाकला मसाला, गरम मसाला. पण त्यांना माहीत नसतं की याच्यात मसाल्यामध्येच गरम मसाला कमी आहे, म्हणून तो एक्स्ट्रा टाकतो आहे. समज म्हणजे एक लोकांना सिंपती मिळवण्यासाठी टाकतात गरम मसाला. आणि अशा प्रकारे मग लोक फसतात बऱ्यापैकी. कारण का मग त्याला टेस्टच नसते, टेस्टलेस असतो मसाला, कलरलेस. साधारण 5-6 महिन्यांनी त्याचा कलर फिका पडतो. तो आपल्या या मसाल्यात होत नाही. आणि तो मॅजिक मसाला आहे, तो मॅजिक मसाला मी आता आणलेला पण आहे. हा मॅजिक मसाला म्हणजे चांगल्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि त्या चांगल्या प्रकारचे गरम मसाले आहेत. याचं मिश्रण आहे. जसं मी 4 दिवस ऊन दाखवून आम्ही मसाले करतो, त्या पद्धतीचा हा मसाला आहे. आणि म्हणजे हा सगळी या ठिकाणी चालतो, व्हेज, नॉनव्हेज, उसळ, भाजी, मटण, चिकन. हा मसाला घेतला आणि दुसरा मसाला घ्यायची गरजच लागत नाही. अरे वा. हा मॅजिक मसाला म्हणजे आम्ही साधारण आमचा हा लार्जेस्ट सेलिंग आहे. आमच्या ऑनलाईन पोर्टलला आहे, ॲमेझॉनवरती पण आमचं जातो. आमची वेबसाईटसुद्धा आहे www.valaolkarmasala.com. तिकडनं पण आमच्या बऱ्यापैकी आमचा सेल होतो बऱ्यापैकी. वा, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.